स्टिच अँड ग्रो विथ पूनम या यूट्यूब चॅनलच्या हस्तकला सिरीज बेस्ट फ्रॉम वेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। आज आपण पाहूया शिल्लक कापडापासून ही सुंदर अशी बॅग कशा पद्धतीने शिवायची। ही बॅग शिवण्यासाठी आपल्याला 3 फॅब्रिक लागणार आहेत, एक अस्तर, एक मध्ये राहणारे फॅब्रिक आणि एक मेन फॅब्रिक। सर्वात आधी इथे कटिंग करून घेऊया। तुमच्याकडे इथे कोणतीही गोल वस्तू असेल तर त्याचा वापर इथे तुम्ही मार्किंगसाठी करू शकता। माझ्याकडे इथे डब्याचं झाकण होतं, ते मी इथे घेतलेलं आहे। ते असं मध्यभागी ठेवायचं। तर याचं मेजरमेंट तुम्ही पाहू शकता, इथे 9.5 इंच इथे मेजरमेंट आलेलं आहे। तुम्ही यापेक्षा मोठं घेतलं तरी चालेल आणि छोटी बॅग हवी असेल तर छोटं घेतलं तरी चालेल। त्यानंतर ह्या झाकणाच्या साईडला आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे मी राऊंड शेप जो आहे तो देऊन घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता। राऊंड शेप देऊन झाल्यानंतर याला आपण पिना लावून घ्यायच्या, जेणेकरून फॅब्रिक मागे पुढे होणार नाहीत। आपण जो राऊंड शेप मार्क केलेला आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला मी अशा पद्धतीने 1-1 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे। तुम्हाला जर बॅग छोटी हवी असेल तर तुम्ही ह्याच राऊंड शेपवरती शिलाई देऊन घेऊ शकता। मला थोडीशी मोठी बॅग हवी होती, म्हणून त्याच्या बाहेरच्या बाजूला मी 1-1 इंचावरती मार्क करून घेतलं। आता जिथे आपण 1-1 इंचावरती मार्क केलं होतं तिथे असा छोटासा भाग मी रिकामा ठेवला, जिथे आपली शिलाई येणार नाही। त्यानंतर आपण त्या पूर्ण राऊंड शेपवरती अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी संपूर्ण राऊंडला शिलाई करून घेतली आणि जिथे आपण मार्क केलं होतं तिथपर्यंत येऊन ही शिलाई थांबवलेली आहे। शिलाई करून झाल्यानंतर इथे आपल्याला 1.5 इंच मार्जिन ठेवून संपूर्ण राऊंड अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे। इथे संपूर्ण राऊंड मी कट करून घेतला। त्यानंतर जिथे आपण 1.5 इंच मार्जिन ठेवलं आहे त्याच्यावरती अशा पद्धतीने छोट्या छोट्या नॉचेस देऊन घ्यायच्या आहेत, जेणेकरून हा राऊंड जो आहे तो आपल्याला पलटी करायला इझी पडेल। त्यानंतर जिथे आपण स्पेस ठेवली होती तिथून आपल्याला फॅब्रिक जे आहे ते पलटी करून घ्यायचं आहे। मेन फॅब्रिक आणि बॉटमला राहणारं फॅब्रिक एकत्र धरून अशा पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे आणि एक फॅब्रिक जे आहे ते आतल्या साईडला राहणार आहे। इथे मी संपूर्ण फॅब्रिक बाहेरच्या बाजूला काढून घेतलेला आहे। याच्यावरती आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे। तर सर्वात आधी जिथे आपण स्पेस ठेवलं होतं तिथून अशा पद्धतीने स्टिच करायची आहे। इथे मी सेम 2 फॅब्रिक इथे रेडी करून घेतलेले आहेत। आता आपण संपूर्ण फॅब्रिकवरती अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी दोन्ही फॅब्रिक जे आहेत ते स्टिच करून घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। इथे आपण जे 2 पार्ट रेडी केले आहेत बॅगचे, त्यांची लेंथ जी आहे ती तुम्ही पाहू शकता, 11.5 इंच इथे आलेली आहे। आता आपण बॅग स्टिच करायला घेऊया। तर सर्वात आधी बॉटम साईडला अशा पद्धतीने 8 इंचावरती सरळ लाईन देऊन घ्यायची आहे। दोनही फॅब्रिक एकमेकांवरती ठेवून घ्यायचे आहेत। चांगली बाजू वरच्या साईडला राहील आणि जी आतली बाजू आहे ती आतल्या साईडला राहील, अशा पद्धतीने आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी संपूर्ण 8 इंच जिथे मार्किंग केलं होतं तिथे सरळ लाईनने स्टिच करून घेतलेला आहे। त्यानंतर जो भाग रेडी झाला होता तो अशा पद्धतीने ओपन करायचा आणि त्याच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। तुम्हाला ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याच पद्धतीने इथे शिलाई करून घ्या। इथे आपल्या बॅगच्या बॉटमचा पार्ट जो आहे तो रेडी झालेला आहे।
जसा आपण बॅगच्या बॉटमचा पार्ट रेडी केला होता त्याच पद्धतीने बॅगच्या वरचा भाग देखील फोल्ड करायचा आहे आणि तिथे आपल्याला बॅगच्या स्ट्रॅप लावायच्या आहेत। तर सर्वात आधी आपण स्ट्रॅप रेडी करून घेऊया। इथे आपल्याला स्ट्रॅप रेडी करण्यासाठी 2 पट्ट्या लागणार आहेत। तर सर्वात आधी याची उंची जी आहे ती 16.5 इंच इथे मी घेतलेली आहे। तुम्हाला जर स्ट्रॅप मोठी हवी असेल तर तुम्ही 18 इंच पण घेऊ शकता। त्यानंतर रुंदी 4 इंच घेतली, दोन्ही साईडला अशा पद्धतीने 1-1 इंच फोल्ड केलं आणि मिडल साईडला पण अशा पद्धतीने फोल्ड करून त्याच्यावरती इस्त्री करून घेतलेली आहे। त्यानंतर दोन्ही साईडला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी स्ट्रॅप जो आहे तो रेडी करून घेतला। त्यानंतर बॅगवरती आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। जसं आपण बॉटम साईडला मार्किंग केलं होतं 8 इंचावरती, तसंच सेम इथे मी वरच्या साईडला 8 इंचावरती सरळ लाईन जी आहे ती देऊन घेणार आहे। इथे मी बॅगच्या आतल्या साईडला मार्किंग करून घेतलं। त्यानंतर बॅग सरळ केली। जिथे आपण 8 इंच मार्किंग केलं त्याचा मध्य काढायचा आहे आणि दोन्ही साईडला 2-2 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे। त्यानंतर जिथे आपण 2 इंचावरती मार्क केलं तिथून खालच्या साईडला 1-1 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे। कारण जेव्हा आपण वरची बाजू फोल्ड करू त्यामध्ये स्ट्रॅप ज्या आहेत त्या इनविजिबल राहिल्या पाहिजेत। तर त्यासाठी अशा पद्धतीने मी मार्क करून घेतलं आणि स्ट्रॅप ज्या आहेत त्या मार्किंगवरती ठेवून अशा पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। व्यवस्थित शिलाई करून झाल्यानंतर या स्ट्रॅप ज्या आहेत त्या अशा पद्धतीने वरच्या साईडला फोल्ड करायच्या आणि त्याच्यावरती आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। ज्या पद्धतीने आपण एका साईडला स्ट्रॅप लावली त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडला देखील स्ट्रॅप लावून रेडी करून घ्यायची आहे। इथे दोन्ही साईडला स्ट्रॅप ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत। त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करूया। तर सर्वात आधी जे दोन्ही राऊंड साईड आहेत त्या साईडला आपल्याला अशा पद्धतीने 1.5 इंचावरती शिलाई करून घ्यायची आहे। इथे मी दोन्ही साइड स्टिच करून घेतल्या। त्यानंतर इथे कॉर्नर जो आहे तो अशा पद्धतीने ओपन करायचा आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने सरळ स्टिच करून घ्यायची आहे। इथे मी दोन्ही कॉर्नर जे आहेत ते अशा पद्धतीने 1-1 इंचावरती स्टिच करून घेतले। त्यानंतर कॉर्नरचं एक्स्ट्रा फॅब्रिक अशा पद्धतीने कट करायचं आहे, जेणेकरून ही बॅग जी आहे ती पलटी करण्याला इझी पडेल। इथे आपली वेस्ट फॅब्रिक पासून बेस्ट अशी बॅग जी आहे ती रेडी झालेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
आणि ही बॅग तुम्हाला आवडली का हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे ह्या चॅनलवरती जे नवीन हस्तकलेचे व्हिडिओ अपलोड होतील ते तुम्ही पाहू शकता. थँक्यू.